नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितलेलं होतं की फर्स्ट युनिट टेस्ट 2024-25 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 7th यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेला असेल अशा विद्यार्थ्यांचा पेपर आणि त्यांचं सोल्युशन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेझेंट करणार आहोत। तर आज तोच पेपर फर्स्ट युनिट टेस्ट क्लास 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स तो पेपर आज आपण या ठिकाणी आणलेला आहे। तर सर्वप्रथम इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक परत एक वेळेस हार्दिक अभिनंदन, कारण या पेपरमध्ये फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्समध्ये इतक्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत की त्या विद्यार्थ्यांचे नेमका कोणता पेपर आपण त्याच्यामध्ये निवड करावी हे समजत नव्हतं, परंतु त्यापैकीही एक पेपर आज आपण या ठिकाणी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय सुंदर पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पेपर सोडवलेले आहेत। ओके, आणि सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा एक सेपरेट व्हिडिओ आपण या ठिकाणी करणार आहोत। ओके, त्यापैकी एक जो पेपर आहे तो पेपर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, आणि या विद्यार्थ्याचं नाव मात्र आपण सर्वात शेवटी सांगणार आहोत। ओके, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी जो पेपर सोडवलेला आहे किंवा या पेपरचं जे सोल्युशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये फर्स्ट नंबर क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, fill in the blanks. First, if the difference between two co-prime numbers is 2, the numbers are said to be. Okay, if the difference between two co-prime numbers is 2, the numbers are said to be twin prime numbers. Okay, twin prime number. ओके, काही विद्यार्थ्यांचं मात्र या ठिकाणी जे स्पेलिंग आहे ओके मायनर चुका। ओके, तर ट्विन प्राईम नंबर हे त्याचं आन्सर असणार आहे आणि त्यासाठीचं स्पेलिंग असणार आहे TWINPRIMENUMBER, ट्विन प्राईम नंबर। त्यानंतर सेकंड नंबर, 2 angles with equal measures are dash to each other. ओके, तर त्याचं कॉन्ग्रंट असं आन्सर असणार आहे आणि त्यासाठीचं करेक्ट स्पेलिंग असणार आहे CONGRUENT. ओके, तर काही विद्यार्थ्यांची जी मिस्टेक झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे CONCURRENT, तर त्याचं करेक्ट स्पेलिंग असणार आहे CONGRUENT. ओके, त्यानंतरचा सेकंड नंबरचा प्रश्न, यामध्ये बी, स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ओके, तर हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असं या ठिकाणी सांगायचं आहे। यामध्ये फर्स्ट नंबर, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अँगल्स इन अ लिनियर पेअर. ओके, तर आपल्याला माहिती आहे की अँगल्स विच हॅव कॉमन आर्म, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म, थोडंसं कशा पद्धतीने असेल हेही आपण या ठिकाणी स्पष्ट करूया। पहा, ओके, हे जी फिगर असेल ती अशा पद्धतीची आलेली असणार आहे। अँगल्स विच हॅव अ
कॉमन आर्म अशा पद्धतीनं. ओके, आणि हे आर्म्स काय असणार आहे, एक आर्म कॉमन असणार आहे आणि फॉर्म आणि जे अदर आर्म्स असतील हे आणि हे, तर हे एक सिंगल स्ट्रेट लाईन करतात आणि अशा पद्धतीची जी फिगर असते ही फिगर कोणती असते, लिनियर पेअर ऑफ अँगल्स असते. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय असेल, ट्रू असणार आहे. ओके, दॅट स्टेटमेंट इज ट्रू. त्यानंतरचा सेकंड नंबर, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. तर याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल असेल का, तर त्या ठिकाणी आपलं जे आन्सर असेल ते कोणतं असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. परंतु दिलेलं आहे सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, फॉल्स आहे. ओके, त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 2. ओके, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स बाय कंप्लीटिंग ॲक्टिव्हिटी एनी 3, 6 मार्क्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवणं गरजेचं होतं आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. फर्स्ट नंबर, त्याच्यामध्ये ए मल्टिप्लाय -9 × 6. ओके, पहा, ज्यावेळेस आपण हे मल्टिप्लिकेशन करतो असं सांगितलेलं आहे त्यावेळेस साईनचा विचार न करता स्टार्टिंगला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकतो, 9 × 6, 9 6 54. ओके, आता जर डिफरंट साईन असतील तर येणारा आन्सर कसं असेल, आपलं निगेटिव्ह असेल. सेम साईन असतील तर येणारा आन्सर पॉझिटिव्ह असेल. तर आता या ठिकाणी डिफरंट साईन आहेत, एक आहे निगेटिव्ह, दुसरा आहे पॉझिटिव्ह, म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह असेल. म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी निगेटिव्ह 54 असणार आहे. ओके, आणि याच्यामध्येच ए आणि बी असे 2 दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. ओके, सेकंड नंबर, बी डिवाइड -96 डिवायडेड बाय 16 असं या ठिकाणी दिलेलं आहे. याही ठिकाणी सेम तीच प्रोसिजर करायचं आहे. डिव्हिजन करत असताना सुद्धा साईनचा विचार न करता आपल्याला स्टार्टिंगला डिवाइड करायचं. म्हणजे काय करणार आहोत आपण, 96 डिवायडेड बाय 16. ओके, 16 1 16, 16 6 96 असेल. ओके, म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 6 आलं. ओके, स्टार्टिंगला 6 लिहूया, बाय 1, 6/1. आता एक नंबर, आता दोन्ही नंबरचं जे साईन आहे जर सेम असेल तर येणारा आन्सर हे पॉझिटिव्ह असेल, डिफरंट असेल तर येणारा आन्सर निगेटिव्ह असेल. ओके, तर आता या ठिकाणी जे साईन आहे, एकाचं साईन निगेटिव्ह आहे, दुसऱ्याचं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे येणारा आन्सर कसं असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे आपला आन्सर -6/1 असेल. -6/1 is equal to -6, that is also correct, and -6/1 that is also correct. ओके, त्यानंतर पुढे सेकंड नंबर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर हे डिव्हिजन मेथड या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड दिलेली आहे. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी दिलेल्या होत्या. 32, दॅट 32 इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, 2 ने डिवाइड केल्यानंतर काय राहणार आहे, 16. ओके, अगेन दॅट 16 इज डिव्हिजिबल बाय 2. देन हिअर रिमेनिंग 8. देन 8 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. अँड हिअर रिमेनिंग 4. 4 is also divisible by 2, remaining 2. Then 2 is divisible by 2 and remaining 1. Okay, in this way we can write here 2, 2, 2 and 2. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. यामध्ये पहा, युजिंग प्रोट्रॅक्टर ड्रॉ सप्लिमेंटरी अँगल ABC. ओके, तर या ठिकाणी अँड PQR. तर आय थिंक या ठिकाणी युजिंग प्रोट्रॅक्टर ड्रॉ सप्लिमेंटरी अँगल
अँगल ABC, ओके, अँड PQR. ऑलरेडी या ठिकाणी PQR दिलेला आहे आपल्याला किती डिग्रीचा, 20 डिग्रीचा. ओके, तर हे जर दोन सप्लिमेंटरी अँगल्स असतील, कोणते, अँगल ABC अँड अँगल PQR, हे सप्लिमेंटरी अँगल्स असतील, तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की PQR ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे ABC आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ओके, हा 20 डिग्रीचा आहे. सप्लिमेंटरी अँगल्सचं सम किती असतं, 180 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी 180 डिग्री मायनस 20 डिग्री म्हणजेच 160 डिग्री. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे आन्सर आहे ते 160 डिग्रीचा या ठिकाणी काय केलेला आहे, फिगर या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द अँगल्स in the figure and enter the proper number in the box. ओके, यामध्ये एक अँगल दिलेला आहे, अँगल ABC, त्याचं मेजर दिलेलं आहे 40 डिग्री. त्यानंतर दुसरा अँगल या ठिकाणी दिलेला आहे अँगल PQR आणि त्याचं मेजर दिलेलं आहे 50 डिग्री. ओके, तर हे अँगलचं मेजर आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करू शकतो, पहा की मेजर ऑफ, आता काय दिलेलं आहे या ठिकाणी, मेजर ऑफ अँगल ABC किती आहे, 40 डिग्री. ओके, मेजर ऑफ अँगल PQR किती आहे, 50 डिग्री, तर या ठिकाणी 50 डिग्री. ओके, त्यानंतर पुढे मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR. ABC आहे 40 डिग्री, PQR आहे 50 डिग्री, म्हणजे 40 प्लस 50 डिग्री. आणि फायनली मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू किती येणार आहे, 40 डिग्री प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री, हे आन्सर असणार आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला एनी 3 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे होते, पहा. ओके, एनी 3. यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 3A. सॉल्व एनी 2. फर्स्ट नंबर, फाइंड द HCF ऑफ 56 अँड 32. ओके, आपण हे एक्झाम्पल कोणत्याही मेथडने या ठिकाणी सॉल्व करू शकतो. ओके, तर हे व्हर्टिकल मेथडनं या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. 56 आणि 32 इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, जर या 56ला जर 2ने डिवाइड केलं तर काय शिल्लक राहतं, 28. आणि 32ला जर 2ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, 16. ओके, अगेन these numbers are divisible by 2, then here remaining 14 and here remaining 8, then 14 and 8 again divisible by 2, then here remaining 7 and here remaining 4. Okay, then we know that when we want to find out the HCF of 56 and 32, then HCF is equal to, we can write that is 2 into 2 into 2. Okay, 2 into 2 into 2, 2 to the 4, 4 into 2, 8. That is means HCF of 56 and 32 is 8. Okay, then second number, find the LCM of 12 and 15. Then how we can solve that example, by vertical method. That is 12 and 15 is divisible by 3, then 3 4s are 12 and 3 5s are 15. Okay, then LCM is equal to, okay, LCM is equal to, आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता, पहा कोणता फॉर्म्युला पाहिलेला होता, that is common factors, product of common factors into product of uncommon factors. ओके, त्या पद्धतीनं हे कॉमन फॅक्टर आहे, किती, 3 हा कॉमन फॅक्टर आहे, अनकॉमन फॅक्टर कोणते, 4 and 5.
म्हणजेच LCM इज इक्वल टू 3 × 4 × 5. 3 4 12, 12 5 60, म्हणजेच LCM किती येणार आहे? 60 येणार आहे. ओके. त्यानंतरचा पुढील प्रश्न, यामध्ये कन्स्ट्रक्शन करायला सांगितलेलं आहे. पहा, ड्रॉ triangles with measures given below. In a triangle STU, length of ST is equal to 7 cm, length of TU is equal to 4 cm and length of SU is equal to 5 cm. तर आपण एक गोष्ट सांगितलेली होती की आपणाला स्टार्टिंगला काय करायचं आहे, या ठिकाणी एक रफ फिगर या ठिकाणी स्केच करणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. ओके. तर रफ फिगर या ठिकाणी ड्रॉ केली, त्याला नाव दिले ट्रायंगल STU. ST 7 cm. तर जेवढं मेजर दिलेलं आहे ते या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. ST 7 cm, TU 4 cm, TU 4 cm, लेंथ ऑफ SU 5 cm, लेंथ ऑफ SU 5 cm. ओके. आता हेच कन्स्ट्रक्शन, फायनल कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ST 7 cm आहे, SU. ओके. तर हे आर्क्स आपल्याला या ठिकाणी ड्रॉ केलेले दिसले पाहिजेत. ओके. ज्यावेळेस तिन्ही साईडची लेंथ आपल्याला दिलेली असेल त्यावेळेस हे स्टार्टिंगला S वरून 5 cm डिस्टन्स घ्यायचे आणि हा आर्क ड्रॉ केलेला दिसेल. त्यानंतर T वरून एक आर्क ड्रॉ करायचे 4 cm डिस्टन्स वरती. ज्यावेळेस हे दोन्ही आर्क इंटरसेक्ट होतील त्यावेळेस या इंटरसेक्शन पॉइंट वरती आपणाला स्केलच्या सहाय्याने पॉइंट SU आणि TU हे दोन्हीही जॉईन करून घ्यायचे आणि आपली हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल STU आपला तयार झालेला या ठिकाणी दिसेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन 3rd B, सॉल्व एनी 2. तर यामध्ये पहा, फर्स्ट सांगितलेलं आहे आपल्याला ड्रॉ अँगल ऑफ मेजर्स 55 डिग्री अँड ड्रॉ इट्स अँगल बायसेक्टर. ओके. तर काय करावं लागेल पहा, एक अँगल काढायचा आहे. किती डिग्रीचा? 55 डिग्रीचा. ओके. तर हा जो अँगल ड्रॉ केलेला आहे तो प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला ड्रॉ करावा लागेल आणि त्या अँगलचं मेजर किती आहे? 55 डिग्री. ओके. तर त्या अँगलला स्टार्टिंगला नाव द्यावं लागेल आपल्याला अँगल ABC, दॅट इज 55 डिग्री. त्यानंतर कंपासमध्ये आपल्याला आर्क्स या ठिकाणी ड्रॉ करायचे. काही डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आर्क आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी आर्क ड्रॉ केलेले आहेत आणि जेवढं डिस्टन्स घेतलेलं आहे तेवढंच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवून आतील बाजूस हे आर्क ड्रॉ करायचे आहेत, जेणे पॉइंट A वरनं किंवा या ठिकाणावरनं हे आर्क ड्रॉ केलेले आपल्याला दिसत आहेत. ओके. आणि हे आर्क, दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाल्याच्या नंतर स्केलच्या सहाय्याने एक रे या ठिकाणी ड्रॉ केलेला असेल, रे BD, आणि हा जो अँगल ABC ड्रॉ केलेला आहे त्या अँगल बायसेक्टर त्याचा आपण ड्रॉ केलेला या ठिकाणी दिसेल. ही फिगर अशा पद्धतीची असणार आहे. त्यानंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, काय सांगितलेलं आहे, फाइंड द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 120 डिग्री. 120 डिग्रीचा कोणता सप्लिमेंटरी अँगल आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर काय लिहिलेलं आहे पहा, सपोज द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री B W डिग्री. ओके. किती डिग्री सांगितलेलं आहे? W डिग्री. ओके. म्हणजे काय करावं लागेल पहा, 120 डिग्री प्लस W डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? W डिग्रीची. म्हणून W डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120
120 डिग्री आणि पुढे 180 डिग्री मायनस 120 डिग्री म्हणजे डब्ल्यू किती आलेला आहे 60 डिग्री. ओके, म्हणून या ठिकाणी द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री इज 60 डिग्री. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी सोडवणं अपेक्षित होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न म्हणजे 3rd नंबरचा प्रश्न. ओके, तर यामध्ये आपल्याला एनी 2 सॉल्व्ह करायचे होते. पहा, तर यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 3rd नंबर, नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर बिलो. ओके, ॲडजसंट अँगल सांगितलेला आहे. पहा, आपणाला माहिती आहे की ॲडजसंट अँगल्स कशा पद्धतीचे असतात. ओके, तर ॲडजसंट अँगलमध्ये काय असणार आहे, एक आर्म कॉमन असणार आहे, परंतु त्याचे जे इंटेरियर्स आहेत ते इंटेरियर्स काय असतात, सेपरेट असतात. म्हणजे एक आर्म कॉमन असेल आणि बाकीचे जे इंटेरियर्स आहेत ते सेपरेट असतील, त्याला आपण ॲडजसंट अँगल्स असं म्हणतो. आता या फिगरमध्ये जर पाहिलं कोणकोणते अँगल्स आहेत पहा. ॲडजसंट अँगल्स, अँगल BNC व अँगल ANC ॲडजसंट अँगल्स आहेत. अँगल BNA आणि अँगल ANC ॲडजसंट अँगल्सच्या पेअर्स आहेत. आणि अँगल BNC व अँगल BNA हे 3 ॲडजसंट अँगल्सच्या पेअर्स आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतील. तर अशा पद्धतीनं आपला जो पेपर आहे तो पेपर सोडवणं अपेक्षित होतं. पहा, अशा पद्धतीनं हा जो पेपर आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. कसल्याही प्रकारची खाडाखोड नाही आहे. पेपर अगदी सुटसुटीत, व्यवस्थित, अक्षर अतिशय सुंदर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे सर्वात शेवटी आपण त्या विद्यार्थ्याचं नाव सांगणार होतो. ओके, हा सर्व पेपर पाहिल्याच्या नंतर आपणाला नेमकं हा पेपर कोणाचा असेल ओके आपण गेस करूया. ओके, आणि आता ती प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. तर ते नाव आहे ओके. तसं पाहता आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे हा पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्यांचा एक आपण सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ करणार आहोत. ओके, आणि आपणाला उत्सुकता असेल की नेमकी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना हे आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. ओके, तर यामध्ये पहा त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, गेस करूया. ओके, सगरेश श्रेया गोविंद, रोल नंबर 7196. तर या विद्यार्थिनीला अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आहे. परत एक वेळेस कुमारी सगरेश श्रेया गोविंद या विद्यार्थिनीचं व त्यांच्या पालकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अधिक वेळ न घेता जर नक्कीच आपणाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने पुढील व्हिडिओ आउट ऑफ विद्यार्थ्यांचा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत हेही आपण निश्चितपणे